वरिष्ठांच्या आदेशाने विनापरवाना गोवंश हत्या व वाहतूक करणाऱ्यावर कारवाईच्या सूचना केल्या होत्या। त्याच अनुषंगाने विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून गुन्हे शाखा 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने पुढील प्रमाणे कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी पाथर्डी फाटा राणेनगरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने महिंद्रा कंपनीची गाडी काळी ताडपत्री असलेली आणि त्यामध्ये गोवंश जातीचे जनावरे एकत्रितसाठी घेऊन जात असल्याबाबतची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने सापळा रचून वाहन क्रमांक MH43 AD 4951 या वाहनाची तपासणी केली असता चालक अनिल बाळू मुर्तडक राहणार वाडीवारे दत्त मंदिर मळ्यात तालुका इगतपुरी याची चौकशी केली असता सदरील वाहनात पाठीमागे 2 इसम बसलेले एक गाय व 2 वासरू असे मिळून आले आहे। याबाबत चालकाने सांगितले की अशोक सुनील नेटवटे राहणार पिपळत नाशिक यांनी अजीम नजीर शेख राहणार इंद्रानगर नाशिक यांना सदरील गोवंश विकले असून तो कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी एकूण मुद्देमाल 3,60,000 रुपये असा जप्त करून पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हाकामी वर्ग करण्यात आला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान हिरे, गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, यशवंत बेंडकुळी, नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, अतुल पाटील, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, योगेश रेवगडे, वाल्मिक चव्हाण या पथकाने उत्कृष्टरित्या ही कामगिरी पार पाडली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।